बाया रडतात राजो, डोळ्यात अश्रू आणतात। महाराज आमच्या घरी सगळं बरोबर आहे, पण यांना दारूचा शौक लागला, आमच्या घराचा नाश झाला। मी अनेक भागामध्ये फिरतो, ती माता भगिनी बिचारी निंदन करते दुसऱ्याच्या शेतात, शेतामध्ये कामाला जाते, तिकडून परत येताना डोक्यावर गवत आणते, म्हशीला गाईला बकरीला चारा आणते, हप्ताभर काम करते, 100-200 रुपये जवळ उरतात खर्चण्यासाठी। त्या 100च्या नोटा गोल गोल करते, तांदळाच्या डब्यात पैसे लपवून ठेवते, गव्हाच्या डब्यात पैसे लपवून ठेवते। लक्षपूर्वक ऐका, हे प्रवचन मनोरंजनासाठी नाही आहे। ज्या स्त्रीला 7 दिवस कष्ट करावे लागतात आणि 7 दिवस कष्ट करून आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण करून घरचा उदरनिर्वाह करून उरलेले पैसे गव्हाच्या डब्यात लपवून ठेवावे लागतात, शेजारच्या मैत्रिणीकडे द्यावे लागतात, बाई माझेच पैसे आहेत पण तुमच्याकडे ठेवा, आणि ते आले तर त्यांना सांगू नका माझे पैसे आहेत, माहीत झालं घेऊन जातील आणि सगळ्या पैशाची दारू पितील। कसाबाच्या दावणीला बांधलेली गाय तरी 5 मिनिटं सुखात राहत असेल, पण ज्याच्या घरामध्ये दारूचा प्रवेश झाला त्या स्त्रीचं जीवन, जिच्या बापानं लग्नाच्या दिवशी ऐपत नव्हती पण 10 लाख खर्च केला, जे भांडे विकत घेऊ शकत नव्हता ते भांडे विकत घेतले, जेवढं सोनं देण्याची ऐपत नव्हती तेवढं सोनं दिलं, आपल्या काळजाच्या तुकड्याला, तळहातावरच्या फोडाला, हृदयातल्या फुलाला, अख्ख्या समाजाच्या पुढे तिचा हात याच्या हातात दिला आणि हात जोडून त्याला सांगितलं, जीवनामध्ये काही कर्जा पण फुलासारखी वागवलेली माझी लेक आहे, जीवातला जीव केला मी तुमच्या हवाली, आता तुम्ही माय बापईच्या जीवनाचे वाली, जीव खालीवर होतो तुला निरोप देता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, स्वतःचा हुंदका आवरून स्वतःचे अश्रू आवरून तो बाप सगळ्या पेंडॉल मध्ये काम करतो आणि पोरीची विदाई होते, त्यावेळेला येऊन हात जोडून आपल्या जवायला सांगतो, महाराज जावई बा काही कर्जा, माझ्या पोरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका, फुलासारखी वागवलेली पोरगी आहे माझी, 25 वर्षाची वाढवलेली लेक अशी फुलासारखी हातात हात देते, हिच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, हिच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका। ज्याला पोरगी आहे त्याला महत्व समजते, काय जीव ओतलेला असते आपल्या पोरीत, हात जोडून सांगते फक्त हिला दुःख करू नका। आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जिचा पती दारू पिऊन येत असेल, विचार करा महाराज, त्या माझ्या बहिणीवर, माझ्या आईवर, माझ्या ताईवर काय दुःख कोसळत असेल। कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, त्या दावणीला बांधलेल्या गायीच्या आयुष्यात जेवढं दुःख असते तेवढं दुःख। म्हणून पुरुष मंडळींना माझं सांगणं आहे, जेवढे ऐकत असतील तेवढे ऐक, सुनता है तो सुन ले प्यारे, नहीं तो खुला मसान। आज या देशातले 30-30 वर्षाचे पोरं बियर बारच्या दिशेनं ज्या वेळेला जातात त्यावेळेला आयुष्याचा नाश करतात। हे भागवत कशा करताय? अरे हे भागवत सांगते, त्या दारूच्या बॉटलला हात लावणाऱ्याला, त्या दारू पिणाऱ्याच्या सोबत फिरणाऱ्याला सुद्धा त्या कलीचं मोजमाप भरून द्यावं लागते, त्याच्या जीवनात सुद्धा कलह निर्माण होते। दारूला कोणी पिऊ नका, घरच्या घर बर्बाद झाले। महाराज माझा आमदाराच्या घरी मुक्काम होता, आमदाराच्या पत्नीनं डोळ्यात अश्रू आणले, मंत्री राहिलेला माणूस, म्हटलं तुम्ही कशाला रडता, एवढं मोठं लाख रुपयाचं तर झुंबरच आहे, कोटी रुपयाचा बंगला आहे म्हणे। महाराज हे सगळं फक्त डोळ्यानं लाईट चमकतात एलईडीचे, तोपर्यंत चांगलं दिसते। ज्या वेळेला सगळे कार्यकर्ते गाडीत बसून घरी जातात, साहेब रात्रीच्या 12-1 वाजता दारू पिऊन येतात, तेव्हा पायातला शूज काढायची सुद्धा शुद्ध नसते त्यांना। बाहेरून आल्यानंतर आपल्या पत्नी सोबत 2 शब्द प्रेमानं बोलायचे असतात, याची सुद्धा अक्कल नसते। पडल्या पडल्या झोपतात, त्यांच्या पायातले बूट काढून ठेवावे लागतात।
असं वाटते या मकानाच्या एखाद्या भीतीत जीव जिवंतपणे दाबून द्यावा। माझ्या जीवनापेक्षा तर रस्त्यावर संसार करणाऱ्या भिकाऱ्याची बायको परवडली, जिला खायला भाकर भेटत नाही पण उपाशी असताना तिचा नवरा तिच्या सोबत असते। काय जीवन आहे महाराज। शाळेमध्ये शिकणाऱ्या 4थ्या वर्गातल्या पोराला लाज वाटते आपल्या बापाला बाप म्हणायची। जाऊनपाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुरुजी सांगतात पालक मीटिंग आहे, पोरग घरी येते आणि दारू पिलेला बाप पाहते। शाळेमध्ये जाऊन सांगते गुरुजी माझे बाबा घरी नाही। बाप घरी असतो पण दारू पिलेल्या अवस्थेत असतो, पोराला लाज वाटते। स्वतःच्या जन्माला घातलेल्या मुलाला जर आपल्याला बाप म्हणायची लाज वाटत असेल, ज्याच्यासाठी संपत्ती कमावली त्याला जर आपली लाज वाटत असेल, ह्याच्यापेक्षा कोणतं अपमानास्पद जीवन आहे महाराज? ह्याच्यापेक्षा कोणतं वाईट जीवन आहे? संत म्हणतात टाकून दिले का ते? या दारूनं हजारो लोकांच्या आयुष्याला बर्बाद केलेला आहे। त्या दारूला कलीचा प्रवेश झालेला आहे, त्याचा स्पर्श झालेला आहे आणि त्या कलीमुळे त्या दारूमुळे हजारो लोकांचं जीवन बर्बाद झालेलं आहे। तुकडोजी महाराज म्हणतात धन भी गमाए इज्जत न पाए, धन भी गमाए इज्जत न पाए, फूल बदनाम कराए, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब। धन भी गवाए इज्जत न पाए, धन भी गवाए इज्जत न पाए, फूल बदनाम कराए, काहे पिता है शराब, 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 काहे पिता है शराब। मानव का बड़ा दुश्मन, मानव का बड़ा दुश्मन, बिगड़ाता सरासर खून, बिगड़ाता सरासर खून। ओ इसकी बड़ी बुरी है धुन, इसकी बड़ी बुरी है धुन, कैसे तुझे समझाए को नगति पाए, कैसे तुझे समझाए को नगति पाए, फूल बदनाम कराए, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब। धन भी गवाए इज्जत पाए, धन भी गवाए इज्जत पाए, कुल बदनाम कराए, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब। सब घरदार भैया कमदा, सब घरदार भैया कमदा, पुत्रों के हुए
पुत्रों के हुए बेहाल। हो तू क्या कहता जरा देखा, तू क्या कहता जरा देखा, तेरा बिना छूट जाए सुख घर आए, तेरा बिना छूट जाए सुख घर आए, भूल बदनाम कराए। काहे पिता है जरा, काहे पिता है जरा, काहे पिता है जरा, काहे पिता है जरा। धन भी गवाए इज्जत न पाए, धन भी गवाए इज्जत न पाए, भूल बदनाम कराए। काहे पिता है जरा, 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 काहे